कधी कधी आपल्याला असं वाटतं की काय रोज रोज ते एकच भाज्या बनवा किंवा त्याच भाज्या बनवून खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळेस ना तुम्ही ही अख्खा मसूरची भाजी अशी बनवू शकता. पातळ रश्शेवाली भातासोबत खायला इतकी छान आहे. अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला एकच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही अख्खा मसूरची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. इतकी चवदार आणि टेस्टी लागते, खायला इतकी भारी वाटते, बनवायलाही खूप सोपी आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. इकडे मी अख्खा मसूर घेतलेला आहे, 2 तास भिजत ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. अंदाजे 250 ग्राम म्हणजेच पाव किलो असा हा अख्खा मसूर घेतलेला आहे. खूप चवदार असा रस्सा बनतो, भाजी बनते, सुकी पण बनली जाते, पण अशी रस्सेवाली भाजी ना खूप चांगली लागते. ढाब्यावर सुद्धा हे अख्खा मसूर आपल्याला खायला भेटतो असा रस्सेवाला. तर इकडे बघू शकता मस्तपैकी ही अख्खा मसूर आपली भिजून निघलेली आहे. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यासाठी इकडे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक छोटंसं टमाटर बारीक चिरून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, बस. याच्या व्यतिरिक्त ह्याला काही साहित्य लागत नाही, म्हणजे जास्त काही वाटण करायचं नाही. कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 1-1.5 चमचा आपण जिरे टाकणार आहोत. डाळ, वरण किंवा आपल्या रोजच्या भाज्या हे खाऊन सुद्धा कंटाळा येतो, त्यावेळेस असं जरा काहीतरी वेगळं करून खायचं. तर जिरे तडतडून झाले की याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला वापरा, म्हणजे छोटे जर घेत असताल तर तुम्ही 2-3 तरी बारीक चिरून वापरा. त्यानंतर मी इकडे टमाटर टाकते. टमाटर एक मोठंच घेतलं आहे बारीक चिरून आणि याला चांगलं आपण परतून घ्यायचं. खूप चांगली रेसिपी आहे, सिंपल रेसिपी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते. म्हणजे मला पण काय होतं म्हणजे कधी कधी कंटाळा येतो, मग अशा वेळेस ना मी ही अख्खा मसूर 1-1.5 तास भिजत ठेवते आणि झटकेपट याचा रस्सा बनवते. खूप छान लागतो, भाकरीवर चुरून तर इतका मस्त लागतो. तर हे बघा, चांगल्या प्रकारे आपले हे कांदा, जिरे आणि टमाटे परतून झालेले आहेत. आपण मसाले टाकून घेऊया. आता झणझणीत बनवायचं आहे. मी 2 मोठे चमचे टाकले आहे लाल तिखट. त्यानंतर मी 1 चमचा टाकते इथं हळद, 1 चमचा आपण टाकणार आहोत इथं धना पावडर आणि 1 चमचा आपण टाकणार आहोत इकडं गरम मसाला पावडर. हे बघा, हळद, लाल मसाला आणि धना पावडर टाकलं आहे. आता 1 चमचा आपण इथं गरम मसाला टाकणार आहोत. बस, हे आपले बेसिक मसाले आहेत. आता हे चांगलं जरा एकजीव करून घेऊया. गॅस स्लो ठेवायचा. बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे, मसाले चांगले परतले गेलेले आहेत. तेल चांगलं तापल्यामुळं काय होतं, मसाला लगेच परतला जातो. हे बघा, मस्त तेल सुटलं आहे. चवीनुसार मीठसुद्धा आता आपण ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, नाही नंतर टाकून घेऊया. हे बघा, चांगलं झालं का नाही. थोडीशी कोथिंबीर इकडे टाकून घ्या, कारण अख्खा मसूरला ना जास्त कोथिंबीरचा वापर नसतो, त्यामुळं आपलं थोडंसं एक चांगला एक दिसण्यासाठी कोथिंबीर टाकायची. मी थोडीशी टाकली आहे. आता हे सगळं झालं की आपण जी भिजवलेली अख्खा मसूर आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. इकडे मी पाव किलो मसूर वापरलेले आहे भिजून. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा भरपूर लोकांसाठी करू शकता. अचानक कोणी पाहुणे रावळे आले अशा वेळेससुद्धा हा अख्खा मसूरचा बेत खूप भारी लागेल. सगळे आता मी टाकून घेतलेलं आहे, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि अख्खा मसूर हा चांगल्या प्रकारे भिजला गेलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्या मसाल्याची कोटिंग आपल्या मसूरला लागली पाहिजे. ही अख्खा मसूरची भाजी तुम्ही सुक्कीसुद्धा करू शकता, मिरची वगैरे कापून. अगदी छान मोकळी सुटसुटीत होती. टिफिनसाठी किंवा सुक्की भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता. पण ही अख्खा मसूरची भाजी रस्स्याची अप्रतिम लागते. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही, याला थोडीशी वाफ द्यायची. पाहू शकता मस्तपैकी सगळ्या मसाल्याचा फ्लेवर याच्यामध्ये सेट होतो आणि मग आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता रस्स्याची क्वांटिटी किती वाढवायची त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता. ही अख्खा मसूर असो किंवा मसूरची डाळ असो, शिजायला खूप म्हणजे हलकी आहे, झटकेपट तयार होते. 1-2 मिनटात, जास्तीत जास्त 5 मिनटात ही आपली भाजी तयार होईल. आता आपण ह्या स्टेजवर मीठ टाकून घेऊया आणि चांगलं मीठ जरा आपण याच्यामध्ये एकजीव करूया. हे जे मी पाणी वापरले रश्श्यासाठी ते आटलं जाणार आहे, कारण ही मसूर जी आहे ती कच्ची आहे, ती शिजली जाणार आहे पाण्यामध्ये आणि मग लागेल तेवढा मसाला रस्सा ठेवायचा.
थोडंसं याच्यामध्ये मी चिमूटभर मसाला, गरम मसाला आणि हळद टाकली, जरा थोडे कमी वाटते म्हणून. बस आता मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर वगैरे टाकलेले आहे पाहू शकता. झाकण ठेवायचं, 2-3 उकळ्या होऊन द्यायच्या. अगदी 2-3 उकळ्यामध्येच ही मसूर जी आहे ती अगदी गाळ होते. जास्त गाळ करायची नाही, अशी खाण्यात आली पाहिजे. कुठलीही पदार्थ रेसिपी करताना तुम्ही जास्त गाळ करायचं नाही. त्याच्यामधला जो गुणधर्म आहे, ज्याच्यामधला जो कडकपणा असतो ना, तो ठेवायचा. म्हणजे अगदी कच्चं नाही ठेवायचं. हे बघा कशी लगेच गाळ होते. अख्खा मसूर चांगल्या प्रकारे भिजल्यामुळं काही टाईम लागत नाही. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता पाहू शकता तुम्ही याचा थिकनेस, याचा टेक्स्चर. मसूर बघा किती छान फुलली गेली आहे, मस्त शिजली आहे आणि रस्सा जो आहे तो आपला परफेक्ट तयार झालेला आहे. गरमागरम भाकरीसोबत ना चुरून खा, एक नंबर लागते. हे बघा, हा माझा ना दुपारचा बेत आहे. मस्तपैकी गरमागरम राईस केलेला आहे आणि त्यासोबत आता मी खाणार आहे. हे बघा किती छान अशी घटघूट अशी, अजिबात पातळ पाण्यावानी झाली नाही, व्यवस्थित झालेले आहे टेक्स्चर. आणि साध्या सिंपल पद्धतीने केली, तुम्ही बघू शकलात. हे बघा मस्त झाला आहे का ना रस्सा. अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही कमी वेळामध्ये याला बनवू शकता. मस्त हा रस्सा खाण्याची एक मजा वेगळी आहे. भाकरीवर चुरून टाकायचं किंवा भातावर खायचं तरी टाकून. चला आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा असं गरमागरम अख्खा मसूर बनवा रश्श्यावाली आणि सोबत घ्या भाकरी, घ्या राईस, घ्या कांदे कापून घ्या, लोणचं, पापड आणि ह्याचा आस्वाद घेऊन बघा. इतकं छान वाटतं ना जेवण. रोज रोज आपण तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. त्यामुळं ना अख्खा मसूरचा हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. खूप मस्त वाटतो खायला. सिंपल रेसिपी आहे, काही कुटाणा नाही, वाटण नाही, झटकीपट बनवू शकता कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये. तुम्हाला जर थोडंसं काही वेगळी चव खाऊ वाटली असेल तर हे नक्की ट्राय करा. खूप छान आहे आणि माझी खूप फेवरेट आहे सुक्की भाजी आणि अशी रश्शेवाली. खूप मस्त लागते. ट्राय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा अशीच मस्त मस्त आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही अख्खा मसूरची रेसिपी? स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.